हिंदू धर्मानुसार देव आणि दानवांनी समुद्र मंथन करताना अमृत कलशासाठी युद्ध केले आणि त्यावेळी अमृताचे 4 थेंब पृथ्वीवर प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे पडले। त्यामुळे या 4 ठिकाणी कुंभमेळा साजरा केला जातो। प्रयागराज महाकुंभमेळा 2025 हा विशेष महत्त्वाचा आहे, कारण तो 144 वर्षांनंतर पहिल्यांदा संपूर्ण महाकुंभ म्हणून साजरा केला जात आहे। हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार महाकुंभ दर 12 वर्षांनी येतो, पण पूर्ण महाकुंभ 144 वर्षांनी एकदा येतो। असे मानले जाते की कुंभमेळ्याच्या वेळी संगमात स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्ती होते। आता संगम म्हणजे नक्की काय, तर गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदी ज्या ठिकाणी एकत्र येतात ते ठिकाण, आणि हे ठिकाण आहे प्रयागराज। आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की देव आणि दानव यांनी अमृत कलशासाठी युद्ध केले होते आणि त्यातील 4 थेंब येथे पडले होते। मग ही जागा किती पवित्र झालेली असणार। कळत न कळत माझ्याकडूनही काही पापे झाली असतील, तर त्या पापांचा नाश करण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी येथे येणे गरजेचे होतेच। महाकुंभमेळा 2025 हा जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा आहे, जो उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी 2025 पासून 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत आयोजित केला जातो। महाकुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे। गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर स्नान करून मोक्ष प्राप्त करण्याची ही सुवर्ण संधी आहे। तुम्ही या ऐतिहासिक आणि पवित्र मेळ्याचा भाग बना आणि जीवनभराचा अनुभव मिळवा। प्रयागराजला जर तुम्हाला विमानाने यायचे असेल तर तुम्हाला प्रयागराज, वाराणसी किंवा लखनौ येथील विमानतळावर यावे लागेल। तसेच तुम्ही रेल्वे, बस किंवा कारने सुद्धा येथे येऊ शकता। प्रयागराज उत्तर प्रदेशातील एक पवित्र शहर आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे। महाकुंभमेळा 2025 च्या तयारीत शहरात 6 नवीन कॉरिडॉर तयार केलेले आहेत, तर याच कॉरिडॉर मधील कलाकृतींच्या छान मूर्त्यांचा तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आनंद घ्या। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या सागर या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। Our hearts beat to the city streets. We began to feel the fire.